We are going to start now new chapter. The new chapter is origin of life and evolution. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की या अर्थवर लाईफ कसं डेव्हलप झालं, लाईफ कसं अराईज झालं आणि इव्होल्युशन कसं झालं. तर हा पार्ट आहे या चॅप्टरमध्ये, दॅट इज ओरिजिन ऑफ लाईफ अँड इव्होल्युशन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करू ओरिजिन ऑफ लाईफ. ॲक्च्युली काय आहे, the origin of this particular life on this particular earth or formation of this particular life on this particular earth, it is called as protobiogenesis. It is called as protobiogenesis. काय म्हणतात की या पर्टिक्युलर अर्थवर लाईफ नव्हतं, ते पर्टिक्युलर अर्थवर लाईफ डेव्हलप झालं. म्हणजे या अर्थवर लाईफ जर डेव्हलप झालं असेल तर कुठल्या तरी मायक्रोस्कोपिक एखाद्या गोष्टीपासून ते लाईफ या अर्थवर डेव्हलप झालं. मायक्रोस्कोपिक प्रोटो लाईफ डेव्हलप होणे, दॅट इज कॉल्ड ॲज बायोजेनेसिस. म्हणून याला काय म्हणतो आपण, प्रोटोबायोजेनेसिस. तर आता याच्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या थिअरीज आहे की या अर्थवर लाईफ कसं डेव्हलप झालं. दोन व्ह्यूज सांगतात. द वन इट इज कॉल्ड ॲज ऑटोबायोजेनेसिस और अबायोजेनेसिस. द अनदर इट इज कॉल्ड ॲज बायोजेनेसिस. बघा, द ओरिजिन ऑफ लाईफ ऑन अर्थ इट इज कॉल्ड ॲज प्रोटोबायोजेनेसिस. की लाईफ या अर्थवर ओरिजिन झालं, अराईज झालं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटोबायोजेनेसिस. द थिअरीज टू एक्सप्लेन ओरिजिन ऑफ लाईफ ऑन अर्थ कॅन बी डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. की या अर्थवर लाईफ जर डेव्हलप झालं तर वेगवेगळे ऑथर्स, वेगवेगळे सायंटिस्ट दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सांगतात. एक अबायोजेनेसिस, दुसरं बायोजेनेसिस. मग अबायोजेनेसिस म्हणजे काय बघा. अबायोजेनेसिस, अकॉर्डिंग टू दिस, लाईफ अरोज फ्रॉम लाईफलेस मॅटर. येस, हा कन्सेप्ट अबायोजेनेसिसचा काय म्हणतो की या पर्टिक्युलर अर्थवर लाईफ अजिबात नव्हतं. म्हणजे लाईफ या अर्थवर नव्हतं म्हणजे लाईफलेस मॅटर पासून जर या अर्थवर लाईफ डेव्हलप झालेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर अप्रोच, दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर ओरिजिन ऑफ लाईफ ऑन दिस अर्थ, इट इज कॉल्ड ॲज अबायोजेनेसिस. It is called as abiogenesis. So according to this, life arose from lifeless matter. की या अर्थवर लाईफ डेव्हलप झालं पण ते कुठल्या तरी लाईफलेस मॅटर पासून, म्हणजे अशा मॅटरमध्ये लाईफ नव्हतं, त्या पर्टिक्युलर मॅटर पासून लाईफ जर डेव्हलप झालं असेल या अर्थवर, अराईज झालेलं असेल या अर्थवर, तर दॅट इज कॉल्ड एज अबायोजेनेसिस. इट इन्क्लूड व्हेरियस थिअरीज. आता या पर्टिक्युलर अबायोजेनेसिसच्या कन्सेप्टसाठी खूप साऱ्या थिअरीज आहे की ज्या पर्टिक्युलर थिअरीज आपल्याला सांगतात की या अर्थवर लाईफ नव्हतं पण ते डेव्हलप झालं. मग ह्या थिअरीज कोणत्या कोणत्या. द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज द थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. द फर्स्ट थिअरी इट इज कॉल्ड ॲज थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर थिअरी इट वॉज गिवन बाय फादर रुड्रेज, अँड अकॉर्डिंग टू दिस पर्टिक्युलर फादर रुड्रेज देर इज समथिंग सुपर पॉवर. देर इज सम supernatural power. That particular supernatural power according to Father Sudres is called as God, and that particular supernatural power, God, has created life on this particular earth. म्हणजे ही थिअरी काय सांगते, ओल्डेस्ट थिअरी आहे ही. थिअरी काय सांगते की या अर्थवर लाईफ नव्हतं, कुठली तरी सुपर नॅचरल पॉवर असेल, त्याला आपण गॉड म्हणू शकतो, त्या पर्टिक्युलर गॉडनी या अर्थवर लाईफ डेव्हलप केलं. दिस इज द कन्सेप्ट और दिस इज द थिअरी ऑफ दिस पर्टिक्युलर फादर Sudres, and the theory it is called as theory of spatial creation. That is called as theory of spatial creation. ही एक theory आहे. सेकंड theory it is called as cosmozoic theory. ही पण theory इंटरेस्टिंग आहे. ही theory काय म्हणते, actually this particular cosmozoic theory it was given by Richter. It was given by Richter. आता ही theory काय म्हणते, according to this particular Richter, that there was no life on this particular earth, but some life on this particular earth, it arose from some distant planet. म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅनेटवर लाईफ असेल, त्या पर्टिक्युलर लाईफ असणाऱ्या प्लॅनेट पासून एखादा ॲस्टेरॉइड, एखादा ऑब्जेक्ट या अर्थवर आला आणि त्या ऑब्जेक्टने कुठले स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स या अर्थवर आणले किंवा आले आणि त्याच्यापासून लाईफ डेव्हलप झालं. म्हणजे या अर्थवर लाईफ नव्हतं पण कुठल्या तरी दुसऱ्या डिस्टंट प्लॅनेट पासून कुठला स्पोर नाही तर मायक्रो ऑर्गॅनिझम, स्पोर और मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम डिस्टंट प्लॅनेट, अकॉर्डिंग टू Richter, it is called as cosmozoa. That's why this particular theory it is called as the theory of cosmozoic evolution. म्हणजे theory of cosmozoic evolution चं काय म्हणणं आहे की या अर्थवर लाईफ नव्हतं पण हे लाईफ या अर्थवर कसं डेव्हलप झालं, तर या पर्टिक्युलर अर्थवर लाईफ नसेल तर ते दुसऱ्या प्लॅनेटवर लाईफ असणाऱ्या प्लॅनेट पासून इथे या अर्थवर लाईफ आलं. ते कसं आलं,
तर कुठला तरी ॲस्टेरॉइड फॉर एक्झाम्पल तिथून इथे आला, त्या ॲस्टेरॉइडवर कुठले तरी स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते, रिस्टोर त्याला कॉस्मोझोआ म्हणतो, आणि ते कॉस्मोझोआ म्हणजे स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स या अर्थवर डेव्हलप झाले, मग लाईफ डेव्हलप झालं. दॅट थेअरी इट इज कॉल्ड एज थेअरी ऑफ कॉस्मोझोइक इव्होल्युशन. सो दिस वॉज गिव्हन बाय रिस्टर. The another theory it is called as theory of spontaneous generation. ही पण चांगली theory आहे. This particular theory it is called as theory of spontaneous generation. This particular theory it was supported by Aristotle, von Helmont, etc. एरिस्टॉटल आहे, वॉन हेल्मॉन्ट आहे, यांच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे की या पर्टिक्युलर अर्थवर पुन्हा लाईफ नव्हतं. theory it is called as theory of abiogenesis. पण यांचं काय म्हणणं आहे की ऑन दिस पर्टिक्युलर अर्थ देर इज डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईफ, देर इज arising of that particular specific life, but that particular development of life on this particular earth, it is a simultaneous process, it is a spontaneous process. वेगवेगळे एक्झाम्पल्स देतात. फॉर एक्झाम्पल की तिकडे पाऊस सुरू होता, अरे देर वॉज अ रेनिंग अँड देर इज डेव्हलपमेंट ऑफ फ्रॉग्स अँड टोड. की त्या बाजूला एका बाजूला पाऊस सुरू होता, दुसऱ्या बाजूला काय झालं, लाईफ डेव्हलप झालं, म्हणजे इनडायरेक्टली फ्रॉग्स, टोड्स अशासारखे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. समजा फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल असेल, त्याचं डंग पडून असेल, तर इनडायरेक्टली त्या डंग पडत असेल म्हणजे डंग असेल त्या पर्टिक्युलर नेचरमध्ये, तर नॅचरली स्कॉर्पिऑन सारखे फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स डेव्हलप झाले. म्हणजे इनडायरेक्टली दिस इज कॉल्ड एज सायमल्टेनियस इव्होल्युशन, दिस इज कॉल्ड एज स्पॉन्टेनियस इव्होल्युशन, दिस इज कॉल्ड एज स्पॉन्टेनियस जनरेशन. So this is again the another theory regarding this particular abiogenesis, which was supported by Aristotle, von Helmont. That particular theory it is called as theory of spontaneous generation. दुसरा एक कन्सेप्ट आहे, that is called as biogenesis. आतापर्यंतचा आपला काय कन्सेप्ट होता, अबायोजेनेसिस. अबायोजेनेसिस कशाला म्हटलं होतं, लाईफ अरोज फ्रॉम लाईफलेस मॅटर, की या अर्थवर लाईफ नव्हतं, ते लाईफलेस मॅटर पासून डेव्हलप झालं. बायोजेनेसिसचा कन्सेप्ट असणारे लोक काय म्हणतात, अकॉर्डिंग टू दिस लाईफ अरोज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ, की या पर्टिक्युलर अर्थवर लाईफ होतं, ते पर्टिक्युलर प्री एक्झिस्टिंग लाईफ मॉडिफाय होत गेलं आणि मॉडिफाय होऊन आता रिसेंट म्हणजे मॉडर्न फॉर एक्झाम्पल लाईफ आपल्याला दिसत आहे. So life when arose from pre-existing life, that particular approach regarding this particular origin of life on this particular earth, it is called as a biogenesis. And for support of this particular biogenesis, again there were different kind of scientists, and they put forth various their views. This particular views they are called as the theories. The पहिली theory है बघा, according to this life arose from pre-existing life. It include various theories. मग वेगवेगळ्या theories आहे. The first theory it is called as modern self-assembly theory. That theory it is called as modern self-assembly theory. Theory चांगली आहे. This particular theory it was given by Fox, Leninger, Fox and Dose. फॉक्स आहे, लेनिनगर आहे आणि फॉक्स आणि डोज दोघं एकत्र मिळून ही पर्टिक्युलर थेअरी दिली आहे. दॅट पर्टिक्युलर थेअरी इट इज कॉल्ड एज मॉडर्न सेल्फ असेंब्ली थेअरी. आता ही थेअरी काय म्हणते, ॲक्च्युली मॉडर्न सेल्फ असेंब्ली थेअरी it was suggested by Fox Leninger. According to Fox and Leninger, on this particular earth there is presence of some micromolecules, and these particular micromolecules later they are by chemical reactions, by their interactions they are converted into the macromolecules, and these particular macromolecules later they develop into the cell-like organism. Later that particular cell-like organism it is converted into the first cell, and that particular first cell after evolution that develop into the various kinds of organisms. म्हणजे ही थेअरी काय म्हणते, मॉडर्न सेल्फ असेंब्ली थेअरी. म्हणजे इनडायरेक्टली इथे काय झालेलं आहे की वेगवेगळे मॉलिक्युल्स आहे, मायक्रो मॉलिक्युल्स आहे, ते कंबाईन झाले, स्वतः कंबाईन झाले सेल्फ असेंब्ली, आणि कंबाईन होऊन मॅक्रो मॉलिक्युल्स तयार झाले, आणि मॅक्रो मॉलिक्युल्स पासून पुढे सेल तयार झाला. मग सेल्स पासून मग काही हिट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे ॲनिमल्स, प्लांट्स असे डेव्हलप झाले. That particular theory it was proposed by Fox and Leninger and Fox and Dose. That particular theory it is called as a modern self-assembly theory. Another theory it is called as theory of chemical evolution. ही पण सुंदर theory आहे. This particular theory it is called as theory of chemical evolution. Actually theory of chemical evolution it was given by Oparin and Haldane. यांचं काय म्हणणं आहे की when this particular earth is there, or when this particular earth is formed, there was carbon, hydrogen, oxygen, nitrogen, etc. And all these particular carbon, hydrogen, oxygen, nitrogen, etc. they reacted together to form various compounds. For example, water, ammonia, methane.
आता केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये बोलायला लागलो आपण. So carbon, hydrogen, oxygen, nitrogen, when they reacted together on this particular earth before time or in old time, there is formation of some water, ammonia and methane, and by interaction of this particular water, ammonia and methane, there is formation of a first cell. द प्रिमिटिव्ह सेल, की या वॉटर, अमोनिया आणि मिथेन पासून मग एक कोलायडल सिस्टीम तयार झाली. त्या कोलायडल सिस्टीम मध्ये हे सगळे वॉटर, मिथेन आणि अमोनिया एकत्र आल्यानंतर जो कोलायडल सिस्टीम तयार झाली त्याच्यापासून पुन्हा लाईफ तयार झालं, म्हणजे सेल तयार झाला. आणि तो सेल मग पुढे जाऊन मग इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल ठरला. इनडायरेक्टली अकॉर्डिंग टू दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट ऑफ केमिकल इव्होल्युशन, the carbon, hydrogen, oxygen, nitrogen, water, ammonia, methane, they are responsible for the formation of first cell. They are responsible for the formation of life on this particular earth. That's why this particular theory, it is called as theory of chemical evolution. So, theory of chemical evolution, it was given by Oparin and Haldane. Another theory, it is called as the theory, coacervate theory of Oparin. Actually काय आहे, ही पण ओपॅरिनचीच थेरी आहे. त्याला कोएसर्वेट थेरी ऑफ ओपॅरिन म्हणतात. ऍक्च्युली ही कोएसर्वेट थेरी ऑफ ओपॅरिन काय म्हणते, की वेन दिस पर्टिक्युलर अर्थ इट इज फॉर्म्ड by the interaction of water, ammonia, methane, there is formation of certain colloidal system that is not called as cell. That there is formation of some sticky substance, viscous substance, colloidal substance, and that particular colloidal substance might have given rise to the new cell, and that develop into the various organisms. And that particular colloidal system which is formed from water, ammonia and methane, according to this particular Oparin, it is called as coacervate. That is called as a coacervate. Actually ही coacervate theory कोणाची आहे, ओपॅरिनची आहे. ओपॅरिन काय म्हणतो की अमोनिया, वॉटर, मिथेन हे जेव्हा त्या कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन पासून तयार झाले, त्यांच्या त्या वॉटर, अमोनिया आणि मिथेन पासून एक विस्कस मटेरियल तयार झालं, कोलायडल मटेरियल तयार झालं. इथून लाईफ सुरू झालं नाही, पण कोलायडल मटेरियलला त्यांनी एक नेम केलं, दॅट इज कॉल्ड एज कोएसर्वेट. आणि या कोएसर्वेट मध्ये पुढे जाऊन मग असे काही फीचर्स आले की तो सेलमध्ये कन्वर्ट झाला आणि पुढे सेल मग इव्हॉल्व्ह होऊन वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. सो कोलायडल सिस्टीम अकॉर्डिंग टू ओपॅरिन विच इज फॉर्म बाय इंटरॅक्शन ऑफ or reaction of certain chemical substances, that is called as coacervate theory. Then other it is called as a microsphere theory. This particular microsphere theory, it was given by Sidney Fox. आता हा सिडनी फॉक्स पुन्हा अजून एक सायंटिस्ट आहे. यांनी काय म्हटलं, द कोएसर्वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर ओपॅरिन, इट इज अकॉर्डिंग टू सिडनी फॉक्स, इट इज कॉल्ड एज अ मायक्रोस्फियर. की ज्याला त्या पर्टिक्युलर ओपॅरिननी कोएसर्वेट म्हटलं होतं, त्याच कोएसर्वेटला या सिडनी फॉक्सने मायक्रोस्फियर म्हटलं. म्हणजे अकॉर्डिंग टू सिडनी फॉक्स, दॅट पर्टिक्युलर कोलायडल सिस्टीम विच इज कॉल्ड एज प्रोटोबायंट, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्री सेल. त्याला प्री सेल म्हणतो आपण. म्हणजे फुल सेल फॉर्म झालेला असेल तर त्याला सेल म्हणू, पण जर तो सेल कम्प्लीट तयार व्हायचा असेल तर त्याला प्रोटोबायंट म्हणू किंवा मग प्री सेल म्हणतो. So according to this particular microsphere theory, that particular colloidal system of Oparin, which is called as coacervate, according to Sidney and Fox, it is called as a microsphere. And that particular colloidal system, which is called as coacervate, which is according to Sidney and Fox, which is called as a microsphere, which is a pre-cell. Later it developed into the cell, and that particular cell gave rise to the various organisms on this particular earth. So that is the microsphere theory. म्हणजे इनडायरेक्टली की एक कुठली तरी प्री सेल तयार झाला, तो मायक्रोस्कोपिक होता, स्फेरिकल होता, म्हणून मायक्रोस्फियर म्हणतो आपण. दॅट थिअरी इट इज कॉल्ड एज अ मायक्रोस्फियर थिअरी. सो दिस इज कॉल्ड एज अ मायक्रोस्फियर थिअरी. द अनदर थिअरी विच एक्सप्लेन्स दिस पर्टिक्युलर बायोजेनेसिस, अगेन इट इज कॉल्ड एज अ थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता ही इंटरेस्टिंग थेरी आहे, ही तुम्ही लोअर क्लासेसला स्टडी पण केलेली आहे. दॅट इज थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. दिस इज कॉल्ड एज थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. दिस इज कॉल्ड एज डार्विनिझम. ह्याला आपण डार्विनिझम म्हणतो. दिस पर्टिक्युलर थेरी इट वॉज गिवन बाय चार्ल्स डार्विन इन 1859. In 1859, mostly this particular theory, it is given from the observations and corresponding deductions. किंवा ही पर्टिक्युलर थेरी जर असेल तर इनडायरेक्टली ही कशावर डिपेंड आहे. ऍक्च्युली चार्ल्स डार्विन वॉज नॅचरलिस्ट. गॅलापागोस आयलँड वर स्टडी करणारा हा सायंटिस्ट.
तो काय करतो की नेचरमध्ये फिरतो, नेचरमध्ये फिरल्यानंतर नॅचरलिस्ट असल्यामुळे नेचरकडून ऑब्झर्वेशन्स घेतो, तो ऑब्झर्वेशन्सला फॅक्ट्स म्हणतो. ऑब्झर्वेशन्सला फॅक्ट्स म्हणतो आणि त्या पर्टिक्युलर फॅक्ट्सवरून कुठल्या तरी डिसिजन ओपिनियन पर्यंत येतो, त्या ओपिनियनला डिसिजनला तो म्हणतो मग डिडक्शन्स. द व्हेरियस डिडक्शन्स ऑफ दिस पर्टिक्युलर theory of Darwin or theory of natural selection are: the first, it is called as overproduction, that is again called as the prodigality. Second, it is struggle for existence. The third, it is called as a variation. The fourth, it is called as the survival of the fittest, and last, it is called as speciation, that is the formation of new species. म्हणजे या 5 डिडक्शन्स मधून तो पर्टिक्युलर डार्विन काय म्हणतो की या अर्थवर लाईफ होतं, पण ते पर्टिक्युलर अर्थ वरचं लाईफ असं राहिलं नाही, ते मॉडिफाय झालं. म्हणून अकॉर्डिंग टू डार्विन द इव्होल्युशन इट इज अ डिसेंट विथ मॉडिफिकेशन्स. अकॉर्डिंग टू डार्विन द इव्होल्युशन इट इज अ डिसेंट विथ मॉडिफिकेशन्स. म्हणजे इनडायरेक्टली नवीन जे काही तयार झालं असेल ते तयार तर झालं, पण ते आपोआप तयार नाही झालं, ते मॉडिफिकेशन होऊन होऊन तयार झालं. So that is the theory, that particular theory which was given by Charles Darwin from natural observations or observations from the nature. That particular theory it is called as the theory of natural selection, or that particular theory popularly it is called as Darwinism. सगळ्यात जास्त फॉर एक्झाम्पल स्टडी केल्या जाणारी ही theory आहे. That theory it is called as theory of natural selection, and the most recent which deals with the study of DNA, changes in DNA, that particular theory it is called as the theory of mutation. This particular theory of mutation it was given by Hugo de Vries. Hugo de Vries सायंटिस्ट आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की या अर्थवर लाईफ होतं, पण ते पर्टिक्युलर अर्थवरचं लाईफ तसंच्या तसं राहिलं नाही, ते मॉडिफाय झालं. पण मॉडिफाय का झालं? तर दिस मॉडिफिकेशन इट इज ड्यू टू certain changes in genetic makeup, and changes in genetic makeup according to Hugo de Vries it is called as a mutation. So sudden change in genetic appearance, genetic makeup of an organism is called as mutation. म्हणजे इनडायरेक्टली एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझम मधलं जेनेटिक मटेरियल कुठलं असेल तर डीएनए, त्या पर्टिक्युलर डीएनए मधल्या नायट्रोजिनस बेसिसमध्ये किंवा न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सेसमध्ये जर चेंज कुठला झाला तर त्याला आपण आज म्युटेशन म्हणतो. So sudden change in genetic sequence or genetic makeup of an organism it is called as, or nucleotide sequence change it is called as a mutation, and this particular mutation might have developed into the new species and formation of new species. It is nothing but it is called as evolution, or there is formation of a new life on that particular earth, that is called as theory of mutation. म्हणून आता ह्या थेरीज आहे की मॉडर्न सेल्फ असेंब्ली थेरी, थेरी ऑफ केमिकल इव्होल्युशन, कोएसर्वेट थेरी, मायक्रोस्फिअर थेरी, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, थेरी ऑफ म्युटेशन, ह्या सगळ्या थेरीज काय सांगतात की देअर वॉज लाईफ ऑन दिस पर्टिक्युलर अर्थ, बट दॅट पर्टिक्युलर लाईफ इट इज मॉडिफाईड इनटू द न्यू लाईफ. So life arose from pre-existing life, that is called as the biogenesis, and the most recent concept regarding this particular origin of life and evolution on this particular earth, which is the concept or which is the approach of various streams of biology, that is called as a modern synthetic theory. That is called as a modern synthetic theory. आता ही modern synthetic theory जी आहे ही वेगवेगळे कन्सेप्ट एकत्र करते. डार्विनचा एक कन्सेप्ट आहे ती पण घेते, डिव्हरीसचा कन्सेप्ट आहे म्युटेशन, तो पण यूज होतो, आणि असे कन्सेप्ट एकत्र करून जी नवीन थिअरी तयार झालेली आहे दॅट पर्टिक्युलर थिअरी इट इज कॉल्ड एज द थिअरी, दॅट थिअरी इट इज कॉल्ड एज मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. ही थिअरी आपल्याला डिस्कस करायची आहे डिटेल. So the new approach to the Darwinism and theory of mutation in the light of genetics is called as modern synthetic theory. की डार्विनिझम ठीक आहे, ऍक्सेप्टेड आहे, म्युटेशन ठीक आहे, ऍक्सेप्टेड आहे, पण या डार्विनिझमला म्युटेशनला जेनेटिक्सचा टच देऊन जर नवीन कुठली थिअरी जर डेव्हलप केलेली असेल तर दॅट पर्टिक्युलर थिअरी इट इज कॉल्ड एज मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. सो अ न्यू अप्रोच to the Darwinism and theory of mutation in the light of genetics is called as modern synthetic theory, or this particular theory it is called as neo-Darwinism. That is called as neo-Darwinism. म्हणजे डार्विनचा कन्सेप्ट आपण रिजेक्ट केला असं नाही आहे, डार्विनचा कन्सेप्ट आहे, नॅचरलिस्ट आहे, तो ऍक्सेप्टच केलेला आहे, पण त्या पर्टिक्युलर डार्विनच्या कन्सेप्टला, म्युटेशनच्या कन्सेप्टला जेनेटिक्सचा टच देऊन
नवीन जर थिअरी आलेली असेल तर दॅट पर्टिक्युलर थिअरी इट इज कॉल्ड एज मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. अँड द मेन पॉस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सिंथेटिक थिअरी आर, आता आपल्याला हे 3 पॉस्ट्युलेट्स म्हणजे 3 अप्रोचेस डिस्कस करायचे. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज जेनेटिक व्हेरिएशन, द सेकंड इट इज कॉल्ड एज अ नॅचरल सिलेक्शन, द थर्ड इट इज कॉल्ड एज आयसोलेशन. The first it is called as a genetic variation, second it is called as a natural selection, the third it is called as isolation. So the most recent theory regarding origin of life and evolution is the modern synthetic theory of evolution. हे सध्या सगळ्यात जास्त युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आणि मोस्ट रिसेंट कुठली थिअरी जर इव्होल्युशनची असेल तर दॅट पर्टिक्युलर थिअरी इट इज कॉल्ड एज मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. सो इट वॉज सजेस्टेड बाय आर फिशर, JBS हॅल्डेन, मेयर, सिम्सन, स्टेबिन्स, फिशर, राईट, मेंडेल अँड TH मॉर्गन. तर या वेगवेगळ्या लोकांनी या पर्टिक्युलर थिअरीला सजेस्ट केलेलं आहे. म्हणजे या वेगवेगळ्या लोकांचं वर्क यूज करून ही पर्टिक्युलर थिअरी आलेली आहे. दॅट पर्टिक्युलर थिअरी इट इज कॉल्ड एज मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. स्टेबिन्स डिस्कस्ड 5 की फॅक्टर्स फॉर इव्होल्युशन ऑफ न्यू स्पेसीस, की नवीन स्पेसीस कशी तयार होते, त्या पर्टिक्युलर नवीन स्पेसीस तयार होण्याच्या मागे कुठले कुठले रिझन्स आहे हे सांगायसाठी स्टेबिन्सनी एक 5 कन्सेप्ट दिलेले आहे. सो स्टेबिन्स डिस्कस्ड 5 की फॅक्टर्स फॉर इव्होल्युशन ऑफ न्यू स्पीसीज. आता हे सगळे फॅक्टर्स आपल्याला एक एक डिस्कस करायचे आहे, पण फॅक्टर्स बघा. द फॅक्टर्स आर जीन म्युटेशन, क्रोमोझोमल ॲबरेशन्स, रिकॉम्बिनेशन, नॅचरल सिलेक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आपल्याला हे सगळे फॅक्टर्स डिस्कस करायचे या थिअरीमध्ये. अकॉर्डिंग टू मेंडेल, आता हा थोडासा बेस आहे या पर्टिक्युलर थिअरीसाठी. बघा, अकॉर्डिंग टू मेंडेल द स्मॉल ग्रुप ऑफ इंटरब्रीडिंग इंडिव्हिज्युअल्स इज कॉल्ड एज पॉप्युलेशन. हे मेंडेल पॉप्युलेशन कशाला म्हणतो, आपण पण पॉप्युलेशन कशाला म्हणतो, आपण पॉप्युलेशन कशाला म्हणतो, द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच कॅन इंटरॅक्ट अँड इंटरब्रीड अमंग देमसेल्स लिव्हिंग इन अ युनिट एरिया ॲट अ स्पेसिफिक टाइम, इट इज कॉल्ड एज अ पॉप्युलेशन. परत बोलतो मी, द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच कॅन इंटरॅक्ट अँड इंटरब्रीड अमंग देमसेल्स ऑफ द सेम स्पेसीज लिव्हिंग इन अ युनिट एरिया अँड युनिट टाइम, इट इज कॉल्ड एज पॉप्युलेशन. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइमला त्या स्पेसिफिक एरियामध्ये जे इंडिव्हिज्युअल सगळे सारख्या स्पेसीसचे आहे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन आणि इंटरब्रीडिंग होत असेल तर दॅट पर्टिक्युलर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसीज it is called as a population. So according to Mendel also, this particular small group of interbreeding individuals is called as a population. The sum total genes present in a population is called as a gene pool. की त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन मध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्या सगळ्या इंडिव्हिज्युअल्सच्या जीन्सची आपण जर टोटल केली तर दॅट पर्टिक्युलर सम टोटल ऑफ जीन्स इन अ गिव्हन पॉप्युलेशन इट इज कॉल्ड एज अ जीन पूल. दॅट इज कॉल्ड एज जीन पूल. मग जीन काय, ऍक्च्युअली जीन तुम्हाला माहिती आहे. जीन काय, द सेगमेंट ऑफ द DNA विच एक्सप्रेसेस द कॅरेक्टर इट इज कॉल्ड एज जीन. द सेगमेंट ऑफ द DNA विच एक्सप्रेसेस द कॅरेक्टर or trait it is called as a gene, or in another words the structural and functional unit of the heredity it is called as gene. That is called as gene. So genes are arranged linearly on chromosomes having definite position. Every gene that influences a character has 2 alleles. Yes, की कुठलाही जीन असेल तर तो काय आहे, आता आपल्याला माहित झालं की सपोज फॉर एक्झाम्पल हा क्रोमोझोम आहे. या पर्टिक्युलर क्रोमोझोमला जर आपण ओपन केलं तर या क्रोमोझोमच्या आतमध्ये काय दिसेल आपल्याला, तर DNA दिसेल. त्या DNAच्या तेवढ्या सेगमेंटनी जर एखाद्या सेगमेंटनी त्या DNAच्या जर एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस केलेलं असेल तर तेवढ्या त्या DNAच्या सेगमेंटला आपण काय म्हणतो, तर जीन. त्याला काय म्हणतो आपण, जीन. म्हणजे इनडायरेक्टली त्या जीनची पोझिशन म्हणजे त्या क्रोमोझोम मधली जी पोझिशन आहे त्या पर्टिक्युलर जीनची ती फिक्स असते. So genes are arranged linearly on chromosomes having definite position. म्हणजे या जीनची ही पोझिशन, या जीनची ही पोझिशन, या जीनची ही पोझिशन, त्या क्रोमोझोमवर त्या पर्टिक्युलर जीनची पोझिशन ही फिक्स असणार. बट एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्सेस अ कॅरेक्टर हॅज 2 alleles. की समजा फॉर एक्झाम्पल मी जर इंडिव्हिज्युअल आहे आणि डिप्लॉइड जर असेल तर माझ्याकडे क्रोमोझोम्स पेअर्ड आहे. पेअर्ड आहे म्हणजे इनडायरेक्टली एक जीन इथे असेल तर एक जीन इथे आहे. सपोज फॉर एक्झाम्पल हा जीन फॉर एक्झाम्पल जर विजनसाठी यूज केला, हा जीन जर माझ्यासाठी मी जर विजनसाठी यूज केला, विजन,
तर इनडायरेक्टली व्हिजन दोन टाईपचे असू शकतात, नॉर्मल व्हिजन आणि कलर ब्लाइंड व्हिजन. तर इनडायरेक्टली प्रत्येक जीन जर असेल तर त्याच्या तो पर्टिक्युलर जीन जर असेल तर त्याच्या ट्रेट्स असतात किंवा मग ते पर्टिक्युलर जीन्सचे अलिल्स असतात. जो डॉमिनंट असेल तो एक्सप्रेस होईल, जो रेसिसिव्ह असेल तो सप्रेस होईल. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मी एक्झाम्पल एक घेतलं की या पर्टिक्युलर पेअर ऑफ क्रोमोझोम्समध्ये, होमोलोगस क्रोमोझोममध्ये जर हा जीन आणि हा जीन कन्सिडर केला, हा जीन फॉर एक्झाम्पल नॉर्मल व्हिजन कॅरेक्टर एक्सप्रेस करत असेल आणि हा जीन जर कलर ब्लाइंडनेस कॅरेक्टर एक्सप्रेस करत असेल, तर दीज पर्टिक्युलर टू जीन्स आर अलिल्स ऑफ ईच अदर. These two genes are alleles of each other. हा जीन आणि हा जीन एकमेकांचे काय राहील, अलिल्स राहील, कारण दोघांमुळे कॅरेक्टर एकच एक्सप्रेस होत आहे, दॅट इज कॉल्ड एज व्हिजन. पण द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन, द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द सिमिलर जीन, दे आर कॉल्ड एज द अलिल्स. म्हणजे कोणताही जीन जर असेल तर त्या पर्टिक्युलर जीनची एक पेअर असते, त्याला काय म्हणतो आपण, अलिल्स. सो एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्सेस अ कॅरेक्टर हॅज अ टू अलिल्स. The proportion of alleles in a gene pool to the total number of alleles at a given locus is called as gene frequency. त्याला काय म्हणतो आपण, जीन फ्रिक्वेन्सी. काय म्हटलंय, द प्रपोर्शन ऑफ alleles in a gene pool to the total number of alleles at a given locus is called as gene frequency. की त्या पर्टिक्युलर जीनशी किंवा त्या पर्टिक्युलर जीनच्या अलिल्सची टोटल, समजा त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन मध्ये आपण जर फ्रिक्वेन्सी पाहिली तर दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज अ जीन फ्रिक्वेन्सी. आता ही पर्टिक्युलर हा कॉन्सेप्ट, फॉर एक्झाम्पल जीन काय आहे, जीन पूल काय आहे, जीन फ्रिक्वेन्सी काय आहे, पॉप्युलेशन काय आहे, हा कॉन्सेप्ट यूज करून आता ही मॉडर्न सिंथेटिक थिअरी आलेली आहे. आणि ही पर्टिक्युलर थिअरी आता एक्सप्लेन करायची आहे विथ द हेल्प ऑफ 3 अप्रोचेस और विथ द हेल्प ऑफ 3 कॉन्सेप्ट. द 3 कॉन्सेप्ट्स आर जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन. तर सुरू करू आपण. मॉडर्न सिंथेटिक थिअरी कंप्राइज 3 main concepts. The 3 main concepts are genetic variation, natural selection and isolation. The first part it is called as genetic variation. But genetic variation म्हणजे काय? The change in gene and gene frequency is called as genetic variation. की जीन मध्ये जर काही चेंज होत असेल किंवा जीनच्या फ्रिक्वेन्सी मध्ये जर काही चेंज होत असेल तर that is nothing but it is called as genetic variation and is caused by gene mutation, gene recombination, gene flow, genetic drift and chromosomal aberrations. की ह्या पर्टिक्युलर जीन मध्ये का चेंज होतो किंवा जीनची फ्रिक्वेन्सी का बदलते, त्याचे वेगवेगळे रिझन्स, त्याचे वेगवेगळे कॉजेस आहेत. ते कॉजेस आपल्याला एक एक डिस्कस करायचे. की जीन मध्ये चेंज होत असेल तर व्हेरिएशन राहील, जीन फ्रिक्वेन्सी मध्ये जर चेंज होत असेल तर व्हेरिएशन राहील, अँड अल्टिमेटली व्हेरिएशन लीड्स टू द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन. सो फर्स्ट approach, the first concept regarding this particular modern synthetic theory, it is called as genetic variation. So the change in gene and gene frequency, it is called as genetic variation and is caused by gene mutation, gene recombination, gene flow, genetic drift and chromosomal aberrations. आपण एक एक ऑब्झर्व करू. द फर्स्ट इट इज कॉल्ड as gene mutation. मग जीन म्युटेशन कशाला म्हणतात? द सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड as म्युटेशन. की एखाद्या जीन मध्ये फॉर एक्झाम्पल जर परमनंट चेंज झाला, तो जीनच चेंज झाला आणि तो जर चेंज हेरिटेबल असेल, म्हणजे एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये तो चेंज त्या जीन मधला जात असेल, तर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज जीन म्युटेशन. सो सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड एज म्युटेशन. इट कॅन ऑकर इन जीन अँड क्रोमोझोम. की हा पर्टिक्युलर चेंज कुठे दिसू शकतो, तो त्या जीन मध्ये पण, तो त्या स्पेसिफिक जीन मध्ये पण दिसेल, नाही तर तो त्या पूर्ण क्रोमोझोम मध्ये पण दिसेल. If that particular change it occurs in or within gene, that is called as the gene mutation, or that particular change it occurs in that particular chromosome, that is called as the chromosomal mutation. So it can occur in gene and the chromosome. The change within the gene is called as the gene mutation, that is also called as the point mutation, and it leads to the change in phenotype and cause the variation. Yes, करेक्ट आहे. कसा, की सपोज फॉर एक्झाम्पल हा क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोमचा हा एक जीन आहे, या पर्टिक्युलर जीन मध्ये जे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस आहे ते सिक्वेन्सेस आता आहे तसे नाही आहे, ते बदलले, तर नॅचरली जीन बदलला. मग असा जर चेंज त्या पर्टिक्युलर जीन मध्ये जर आत होत असेल, जीनच्या आत होत असेल, म्हणजे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस मध्ये होत असेल, तर दॅट मे चेंजेस द कॅरेक्टर, दॅट मे चेंजेस द ट्रेट, that may changes the phenotype and that leads to the variation, and variation ultimately leads to the process of evolution. So for evolution, for variation, the cause it is called as the gene mutation. The second it is called as the gene recombination.
This occurs during crossing over. During this, there is exchange of genetic material between non-sister chromatids of homologous chromosomes. It produces new combinations and result in variation. Yes, आपण meiosis जेव्हा स्टडी करतो त्यावेळेस हे आपल्याला माहिती पडते की जेव्हा नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये क्रोमोझोम्सचे सेगमेंट्स एक्सचेंज होतात, ज्याला काय म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर, आणि नवीन जेव्हा गमेट तयार होतो त्या पर्टिक्युलर नवीन गमेटमध्ये नवीन रिकॉम्बिनेशन आलेलं असते. फॉर एक्झाम्पल हा एक क्रोमॅटिड आहे, हा एक क्रोमॅटिड आहे. हे जर दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे, हा याचा एवढा पार्ट तुटला, कट झाला, तो जर इकडे जॉईन झाला आणि याचा पार्ट कट झाला तो इकडे जॉईन झाला, तर नवीन जे क्रोमोझोम्स तयार होणार हे क्रोमोझोम्स ओरिजिनल क्रोमोझोम सारखे राहणार नाही, हे नवीन रिकॉम्बिनेशन राहील, नवीन कॉम्बिनेशन राहील. अँड दिस इज कॉल्ड एज genetic recombination, and this occurs in sexually reproducing organisms during meiosis or during crossing over. And due to this particular process of crossing over, there is formation of new recombination, new gene recombination, which ultimately again leads to the variation, and variation ultimately leads to the process of evolution. Indirectly for revolution, this factor again it is responsible, that is called as gene recombination. जीन म्युटेशन मध्ये काय पाहिलं आपण की जीन मध्ये चेंज झाला. जीन रिकॉम्बिनेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन मध्ये काय झालं की जेनेटिक रिकॉम्बिनेशन मध्ये जीन्सची पोझिशन चेंज झाली. एका क्रोमॅटिडचे जीन्स दुसऱ्या क्रोमॅटिडला आले, दुसऱ्या क्रोमॅटिडचे जीन्स पहिल्या क्रोमॅटिडला गेले, नवीन रिकॉम्बिनेशन आलं, दॅट इज कॉल्ड एज जीन रिकॉम्बिनेशन. जीन फ्लो, इट इज द मूवमेंट ऑफ जीन्स इनटू और आउट ऑफ द पॉप्युलेशन. इट इज द मूवमेंट ऑफ जीन्स इनटू or out of the population. It occurs due to migration of an organism or dispersal of spores or segments of the DNA. म्हणजे indirectly माझं एक पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशन मधून काही इंडिव्हिज्युअल्स दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये गेले, किंवा दुसऱ्या पॉप्युलेशन मधले काही इंडिव्हिज्युअल्स माझ्या पॉप्युलेशन मध्ये आले, म्हणजे इंडायरेक्टली दुसऱ्या पॉप्युलेशन मधून माझ्या पॉप्युलेशन मध्ये इंडिव्हिज्युअल्स आले. म्हणजे याचा अर्थ की ते इंडिव्हिज्युअल जर येत असेल तर ते जीन्स घेऊन येतील, म्हणजे इंडायरेक्टली जीन्स ते फ्लो झाले माझ्या पॉप्युलेशन मधून दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये किंवा दुसऱ्या पॉप्युलेशन मधून माझ्या पॉप्युलेशन मध्ये. स्पेसिस एकच पाहिजे. सो इट इज द मूवमेंट ऑफ जीन्स इनटू और आउट ऑफ द पॉप्युलेशन. इट ऑकर्स ड्यू टू मायग्रेशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. की जीन फ्लो कशाने होईल, मायग्रेशनने होईल. दोन, डिस्पर्सल ऑफ स्पोर्स. एक प्लांट इथे आहे, दुसरं प्लांट फॉर एक्झाम्पल लांब आहे, स्पोर्स डिस्पर्स झालेले आहे. सेगमेंट्स ऑफ डीएनए, डीएनएचे सेगमेंट्स फॉर एक्झाम्पल झालेले आहे. जीन्स फ्लो ऑल्सो अल्टर द जीन फ्रिक्वेन्सी अँड लीड्स टू द व्हेरिएशन. येस, की जीन फ्लो जर एका पॉप्युलेशन मधून दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये होत असेल तर तिथलं जीन फ्रिक्वेन्सी चेंज होईल. अँड इफ जीन फ्रिक्वेन्सी इन अ गिवन पॉप्युलेशन इफ इट चेंजेस नॅचरली दॅट लीड्स टू द व्हेरिएशन, अँड व्हेरिएशन अगेन अल्टिमेटली लीड्स टू द evolution. So for evolution, for formation of variation, the factor responsible, that is called as the gene flow. The another, it is called as the genetic drift. Any random alteration of allele frequency in an population is called as a genetic drift. काय म्हटलंय? Any random alteration of allele frequency in an population is called as genetic drift. आपण allele म्हणजे माहित करून घेऊ. ऍक्च्युअली जीन माहित झालंय, द सेगमेंट ऑफ द डीएनए विच एक्सप्रेसेस द कॅरेक्टर, इट इज कॉल्ड एज जीन. पण आपण नेहमी काय म्हणतो, जीन्स ऑलवेज ऑकर इन पेअर. आपण जीन्स ऑलवेज ऑकर इन द पेअर का म्हणतो, कारण ऑलवेज क्रोमोझोम्स दे आर प्रेझेंट इन पेअर इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. की मी जर डिप्लॉइड असेल तर माझ्याकडे एक क्रोमोझोम मॅटर्नल आहे, एक क्रोमोझोम पॅटर्नल आहे एका पेअर मध्ये. जर क्रोमोझोम पेअर मध्ये असेल तर जीन्स पेअर मध्ये आहे. जर जीन्स पेअर मध्ये जर असेल तर दोन सारखे जीन्स असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण एक जीन डॉमिनंट आहे आणि दुसरा जीन रेसिसिव्ह असेल तर दीज आर कॉल्ड एज अलिल्स ऑफ इच अदर. These are called as alleles of each other. For example, Mendelian T plant आपण consider केलं तर capital T for tallness, small t for darkness. Capital T is the allele of small t and small t is the allele of the capital T. And both capital T and small t, they are the alleles of each other. Both capital T and small t, they are the alleles of each other. So any random alteration of allele frequency, की त्या पॉप्युलेशन मधली अलीलची फ्रिक्वेन्सी जी आहे, जीनची फ्रिक्वेन्सी जी आहे, ती जर फॉर एक्झाम्पल चेंज होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द जेनेटिक ड्रिफ्ट. फॉर एक्झाम्पल छान दिलेलं आहे. when the size of the population is severely reduced due to earthquakes, flood, fires, etc., causing elimination of particular alleles from a population. की एक एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं की एखादं पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशन मध्ये फॉर एक्झाम्पल स्मॉल पॉप्युलेशन आहे फॉर एक्झाम्पल,
लार्ज पॉप्युलेशनमध्ये तेवढा इफेक्ट होणार नाही, पण सपोज पॉप्युलेशन स्मॉल असेल आणि त्या स्मॉल पॉप्युलेशनमध्ये एखादा अर्थक्वेक आला किंवा फॉर एक्झाम्पल फ्लड आला किंवा फॉर एक्झाम्पल फायर असलं, इनडायरेक्टली काय होईल की त्या पॉप्युलेशनमधले इंडिव्हिज्युअल्स फॉर एक्झाम्पल ते हार्म होईल, सिव्हिअरली हार्म होईल. त्याच्यामुळे त्यांचा जर डेथ झाला तर नॅचरली ते ज्यांचा डेथ झाला त्यांचे तेवढे जीन्स कमी होईल, म्हणजे इनडायरेक्टली अलिल्स कमी होईल, म्हणजे याचा अर्थ जीन फ्रिक्वेन्सी अलील फ्रिक्वेन्सी चेंज होईल. And if there is change in gene frequency, that leads to the variation, and variation ultimately leads to the process of evolution. So when the size of the population is severely reduced due to earthquakes, flood, fires, etc., causing elimination of particular alleles from a population, smaller population has greater chances of genetic drift. की एखादं छोटंसंच पॉप्युलेशन आहे, तिथे सपोज फॉर एक्झाम्पल एखादा फ्लड किंवा अर्थक्वेक सारखा फॉर एक्झाम्पल जर गोष्ट होत असेल तर नॅचरली त्याच्यावर इफेक्ट मोठा होईल. पण मोठं पॉप्युलेशन असेल तर इनडायरेक्टली तेवढा इफेक्ट त्याचा होणार नाही, होईल पण कमी होईल. इट चेंजेस द जीन फ्रिक्वेन्सी अँड लीड्स टू द व्हेरिएशन अँड अल्टिमेटली लीड्स टू द इव्होल्युशन. सो दीज आर द फॅक्टर्स. द फॅक्टर्स आर regarding this particular genetic variation are gene mutation, genetic recombination, gene flow, genetic drift. याच्यासोबत आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे तर दॅट इज कॉल्ड ॲज द क्रोमोझोमल ॲबरेशन. काय? Chromosomal aberration. The another factor for genetic variation is chromosomal aberration. मग chromosomal aberration म्हणजे काय? The structural and morphological change in chromosome due to rearrangement, it is called as chromosomal aberration. की एखादा क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोम मध्ये स्ट्रक्चरल काही चेंज होत असेल, त्याच्यामुळे जीन्सची पोझिशन जर बदलत असेल तर दॅट पर्टिक्युलर चेंज इन पोझिशन ऑफ जीन इन अन क्रोमोझोम इन अ क्रोमोझोम दॅट इज कॉल्ड एज chromosomal aberration. So structural and morphological change in chromosome due to rearrangement. It is rearrangement कशी होते ते आपण ऑब्झर्व करू, त्याचे वेगवेगळे वेज आहे, बट दॅट पर्टिक्युलर rearrangement it is called as chromosomal aberrations. It changes the gene arrangement and result in variation. की त्याच्यामुळे काय होईल की जीन्सची पोझिशन बदलेल आणि त्याच्यामुळे व्हेरिएशन येईल अँड व्हेरिएशन अल्टिमेटली इट लीड्स टू द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. द क्रोमोझोमल ॲबरेशन्स ऑफर्स ड्यू टू. आता क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे क्रोमोझोम मधले जे स्ट्रक्चरल चेंजेस आहे, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आहे, हे कशाने होतात तर देर आर व्हेरियस रिझन्स. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज डिलिशन, लॉस ऑफ जीन्स फ्रॉम क्रोमोझोम. की एखाद्या क्रोमोझोम मधला एखादा जीन जर लॉस होत असेल की हा ओरिजिनल क्रोमोझोम आहे, हा नवीन तयार झालेला क्रोमोझोम आहे. लॉस ऑफ जीन्स फ्रॉम क्रोमोझोम की एखाद्या क्रोमोझोम मधला जीन जर लॉस होत असेल. आता या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये हा क्रोमोझोम शो केलेला आहे. या क्रोमोझोम मध्ये जीन्स दाखवलेले आहे आपण ABCDE. पण या पर्टिक्युलर क्रोमोझोम मधला जर बी जीन जर लॉस झालेला असेल तर नवीन कॉम्बिनेशन कसं राहील ACDE. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज क्रोमोझोमल ॲबरेशन अँड द कॉज इट इज कॉल्ड एज द डिलिशन. इनडायरेक्टली वन ऑफ the genes, if it is deleted from that particular chromosome and form the new combination, that is called as chromosomal aberration. So this is the first, that is called as a deletion. या deletion मध्ये जीन काय झालेलं आहे, डिलीट झालेलं आहे. Second, it is called as a duplication. Genes are repeated or doubled in number on chromosome. आता या पर्टिक्युलर केसमध्ये काय झालेलं आहे, तोच क्रोमोझोम आपण इथे दाखवलेला आहे, पण या पर्टिक्युलर बी क्रोमोझोमला पहा, ऑब्झर्व करा. बी जीनला जर ऑब्झर्व केलं, या क्रोमोझोमवर जीन्स आहे ABCDE, पण बी जीन जर रिपीट झाला असेल किंवा डबल झालेला असेल तर देर इज फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन दॅट इज ABBCDE. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज डुप्लिकेशन. म्हणजे पहा की ओरिजिनल क्रोमोझोम, न्यू क्रोमोझोम, ओरिजिनल क्रोमोझोम, न्यू क्रोमोझोम. न्यू क्रोमोझोम मध्ये काय दिसते आपल्याला, चेंज. चेंजला काय म्हणतो आपण, ॲबरेशन. अँड ॲबरेशन इट अल्टिमेटली लीड्स टू द व्हेरिएशन अँड व्हेरिएशन अल्टिमेटली लीड्स टू द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. आपण ऑब्झर्व काय करत आहे की इव्होल्युशन काय झालं, काय रिझन्स आहे. सो फर्स्ट कॉज इट इज कॉल्ड एज जेनेटिक व्हेरिएशन. आणि जेनेटिक व्हेरिएशन मधला आपण कॉज ऑब्झर्व करून झालो, दॅट इज कॉल्ड एज क्रोमोझोमल ॲबरेशन. सो फर्स्ट इट इज कॉल्ड एज द डिलिशन. So due to deletion of gene, new gene combination it appears. Due to duplication, new gene combination it again appears. The another it is called as inversion. A particular segment of chromosome is broken and gets reattached to the same chromosome in an inverted position due to 180-degree twist. In this, there is no loss or gain of gene complement of the chromosome.
आता या पर्टिक्युलर इन्व्हर्जन मध्ये होणार काय, सपोज फॉर एक्झाम्पल हा आपण क्रोमोझोम, तोच क्रोमोझोम इथे घेतलेला ABCDE अशी जीन्स आहे. जर हा एवढा क्रोमोझोमचा सेगमेंट फॉर एक्झाम्पल जर कट झाला 180 डिग्रीनी, जर तो रोटेट झाला आणि त्याच क्रोमोझोमवर जर तो जॉईन झाला, तर याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्व्हर्जन. सो अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज ब्रोकन. हाच एवढा सेगमेंट क्रोमोझोमचा ब्रेक झाला अँड गेट्स रिअटॅच टू द सेम क्रोमोझोम. तो पर्टिक्युलर ब्रेक झाल्यानंतर त्याच पर्टिक्युलर क्रोमोझोमला तो अटॅच झाला. पण कसा अटॅच झाला, इन अन इन्व्हर्टेड पोझिशन ड्यू टू 180 डिग्री ट्विस्ट. म्हणजे नवीन कॉम्बिनेशन काय आलं, ACBDE, and this particular new combination again it develops the variation, and variation ultimately leads to the process of evolution. The another cause for chromosomal aberration, it is called as the translocation. That is called as the translocation. Translocation म्हणजे position change होणे. Transfer of a part of chromosome or a set of genes to non-homologous chromosome is called as the translocation. म्हणजे chromosomes they are always present in pair. असे जर दोन वेगळे क्रोमोझोम्स असेल तर त्यांना आपण नॉन होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. तर या पर्टिक्युलर क्रोमोझोमचा एवढा पार्ट कट होणे आणि तो पर्टिक्युलर पार्ट दुसऱ्या क्रोमोझोमला जाणे, दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलोकेशन. सो ट्रान्सफर ऑफ अ पार्ट ऑफ क्रोमोझोम ऑर अ सेट ऑफ जीन्स टू नॉन होमोलोगस क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलोकेशन. इट इज युजली इफेक्टेड बाय द ट्रान्सपोझॉन्स, त्यांना जम्पिंग जीन्स पण म्हणतात, प्रेझेंट इन द सेल. आता इथे या पर्टिक्युलर केसमध्ये पण ऑब्झर्व केलं कसं केलेलं आहे, हा आपण क्रोमोझोम ओरिजिनल घेतलेला आहे. इथल्या जीन्सचं कॉम्बिनेशन आहे ABCDE. याचा जो दुसरा पेअर ऑफ क्रोमोझोम असेल त्या पर्टिक्युलर क्रोमोझोमवर पण जीन्स असेल, पण आता या क्रोमोझोमचा हा एवढा पार्ट कट झाला, त्या दुसऱ्या क्रोमोझोमला जॉईन झाला, पण दुसऱ्या क्रोमोझोमचा म्हणजे नॉन होमोलोगस क्रोमोझोमचा तेवढा सेगमेंट असेल तर इथे जॉईन झाला. म्हणजे नवीन कॉम्बिनेशन काय आलं, MNC, सीच्या ठिकाणी Cच राहिला, D राहिला आणि E राहिला, पण MN हे कॉम्बिनेशन नवीन आलं. सो दिस इज द मूव ऑफ द सेगमेंट फ्रॉम वन क्रोमोझोम टू द अनादर. म्हणजे इनडायरेक्टली याच्या बाजूला दुसरा क्रोमोझोम होता, त्या दुसऱ्या क्रोमोझोमवर असा काही सिक्वेन्स असेल सुरुवातीला MN, तो तिथला कट झाला, तो इथे जॉईन झाला, म्हणजे ABच्या जागी जॉईन झाला. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. सो ट्रान्सलोकेशन, inversion, again duplication, deletion, it changes the structure of the chromosome, morphological appearance of the chromosome, and change in the structural and morphological appearance of the chromosome which leads to the variation, which finally leads to the evolution. That thing it is called as the chromosomal aberration. So the genetic drift, chromosomal aberration, gene mutation, genetic mutation, they are collectively together, it is called as genetic variation. So the genetic variation, it is the tool for the process of evolution. So this is the first part or first approach, first concept regarding this particular theory, that is called as modern synthetic theory of evolution. The first concept is genetic variation. याच्यानंतर आता आपल्याला काय ऑब्झर्व करायचं आहे, सेकंड पार्ट, दॅट इज कॉल्ड एज second part, it is called as isolation or natural selection. तीन पार्ट मध्ये आपल्याला ही theory डिस्कस करायची आहे. द फर्स्ट इट इज जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड इज नॅचरल सिलेक्शन, थर्ड इट इज आयसोलेशन. आता आपण सेकंड स्टार्ट करू, दॅट इज कॉल्ड एज नॅचरल सिलेक्शन. द अनदर आस्पेक्ट इन मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन इज नॅचरल सिलेक्शन. कुठली थिअरी सुरू आहे आपली, मॉडर्न सिंथेटिक थिअरी. आता या थिअरीमध्ये काय म्हटलेलं आहे, ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर मॉडर्न सिंथेटिक थिअरी इट इज द कॉम्बिनेशन ऑफ वर्क ऑफ व्हेरियस सायंटिस्ट, अँड बेसिकली दिस पर्टिक्युलर थिअरी इट डिपेंड अपॉन और इट बेस अपॉन सर्टन कन्सेप्ट्स. फॉर एक्झाम्पल द जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन, आयसोलेशन. आपण याच्यापूर्वी पाहिलं जेनेटिक व्हेरिएशन. त्या जेनेटिक व्हेरिएशनमध्ये आपल्याला असं दिसलं की जीन्स जर चेंज होत असेल तर व्हेरिएशन येईल, and variation ultimately leads to the process of formation of new species, and the process of formation of new species, it is called as speciation. Ultimately it leads to the process that is called as evolution. That is called as evolution. म्हणजे पहिल्या कन्सेप्टमध्ये जेनेटिक व्हेरिएशनमध्ये आपल्याला एवढंच दिसलं की जीन्स स्टेबल राहत नाही, जीन्स काय होतात, चेंज होतात. मग त्याची वेगवेगळे मेथड्स आहे, म्युटेशन आहे, रिकॉम्बिनेशन आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा.
तर या म्युटेशन, रिकॉम्बिनेशन या वेगवेगळ्या गोष्टीमुळे जर जीन्स बदलत असेल, जीन्स चेंज होत असेल, इफ दिस पर्टिक्युलर जीन्स दे चेंज ड्यू टू व्हेरियस things, for example the mutation, recombination, etc., naturally new gene combination it appears, and due to new gene combination appearance there is development of new trait or new character, and due to that particular character, when that particular in that process they form, naturally they form the new species, and ultimately that develops or evolves the new species. The another concept regarding this particular modern synthetic theory, it is called as natural selection. That is called as natural selection. Maga, according to Darwin, natural selection play very important role in the process of evolution. Darwin काय म्हणतो की this particular natural selection, the adaptation, it play very important role in the process of evolution. की नेचर ज्याला सिलेक्ट करेल तो सर्वाइव्ह होईल, नेचर ज्याला सिलेक्ट करणार नाही त्याला इलिमिनेट व्हावं लागेल. म्हणजे इनडायरेक्टली कोण सिलेक्ट होईल आणि कोण इलिमिनेट होईल? द ॲनिमल, द ऑर्गॅनिझम, द प्लांट which have best adaptive features, that only survive. The other they perish or other they eliminate from this particular competition. त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नॅचरल सिलेक्शन म्हणजे मध्ये काय इम्पॉर्टंट आहे? अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय? The adjustment of living organism in the changing environmental conditions, it is called as adaptation. And this particular adaptation, it is nothing but it is a result of natural selection. कशाला म्हटलं आपण adaptation? The adjustment of living organism in the changing environmental conditions. की कुठलाही ऑर्गॅनिझम असेल तर इनडायरेक्टली त्यांनी अडॅप्ट केलं पाहिजे चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशनला, तरच तो सर्वाइव्ह होईल. अदरवाईज फॉर एक्झाम्पल त्याला या रेसमधून, कॉम्पिटिशनमधून इलिमिनेट व्हावं लागेल. सो द ॲडजस्टमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, इट इज कॉल्ड एज adaptation, and this particular adaptation, it is nothing but it is the result of natural selection. Alternatively, the natural selection is the process by which better adapted organisms grow and produce more offsprings in the population. Yes, की डार्विन काय म्हणतो की ज्या इंडिव्हिज्युअल्सकडे बेटर अडॅप्टिव्ह फीचर्स आहेत, तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जर असेल तर सर्वाइव्ह होईल, रिप्रोडक्शन करेल, रिप्रोड्यूस करेल, नवीन ऑफस्प्रिंग्स खूप जास्त नंबरमध्ये प्रोड्यूस होईल आणि त्याची नवीन एक स्पेसिस तयार होईल. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज इव्होल्युशन. So alternatively, the natural selection is the process by which better adapted organisms grow and produce more offsprings in the population. Natural selection brings about evolutionary changes by favoring differential reproduction of genes that brings about changes in gene frequency from one generation to the next generation. एकदम बरोबर. इथे काय म्हटलेलं आहे की नॅचरल सिलेक्शन जर असेल तर त्या नॅचरल सिलेक्शनमध्ये इव्होल्युशनरी चेंजेस जर यायचे असेल तर डिफरन्शियल रिप्रोडक्शन असलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांचं रिप्रोडक्शन सारखं नसलं पाहिजे. ज्या इंडिव्हिज्युअलचं रिप्रोडक्शनचा रेट जास्त असेल तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जास्त ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस करेल, त्याची स्पेसिस नवीन कंटिन्यू तयार होईल. पण ज्याचा रिप्रोडक्शनचा रेट कमी असेल, इनडायरेक्टली फार कमी जर असेल, तर तो इलिमिनेट पण होण्याची पॉसिबिलिटी जास्त असेल. Nature selects the organism with better adaptive features, and adaptive features pass into next generation through natural selection, which ultimately forms the new species. Thus, adaptation is a mechanism of evolution. Yes, nature काय प्रिफर करतो की ज्याच्याकडे बेस्ट अडॅप्टिव्ह फीचर्स आहेत तो फक्त सिलेक्ट होईल, तो फक्त रिप्रोड्यूस करेल, तो फक्त रिप्रोडक्शनमध्ये नवीन इंडिव्हिज्युअल्स किंवा ऑफस्प्रिंगचा नंबर जास्त प्रोड्यूस करेल आणि तो एक नवीन त्याची स्पेसिस तयार करेल. एक एक्झाम्पल आहे या नॅचरल सिलेक्शनमध्ये, छान एक्झाम्पल आहे की ज्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक गोष्ट माहीत पडते की नॅचरल सिलेक्शन किंवा अडॅप्टेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इन द कोर्स ऑफ इव्होल्युशन. दॅट इज कॉल्ड एज इंडस्ट्रियल मेनॅलिझम इन मॉथ. इट इज अन आयडियल एक्झाम्पल टू सपोर्ट द रोल ऑफ नॅचरल सिलेक्शन. छान एक्झाम्पल आहे की ज्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये नॅचरल सिलेक्शनचा रोल आपल्याला इव्होल्युशनमध्ये क्लिअर होतो. कसा? The change in color of a moth act as useful variation to the changing environmental conditions due to industrialization is known as industrial melanism. काय म्हटलंय? The change in color of a moth म्हणजे fly, act as useful variation to the changing environmental conditions due to industrialization is known as industrial
मेलॅनिझम. आता हे तुम्हाला इथे न कळलं असेल तर हे एक्झाम्पलमध्ये जास्त अजून क्लिअर होईल. बघा, इट इज रिपोर्टेड बाय केटलवेल इन ग्रेट ब्रिटन. की हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्यासाठी कोणी आणलेलं आहे तर केटलवेलनी. कुठलं? ग्रेट ब्रिटन. आता तिथे काय झालं बघा, द पेपर मॉथ हॅज टू स्पेसीज, that is the light colored and black colored. The light colored, it is called as Biston betullaria, and the black colored, it is called as Biston carbonaria. म्हणजे इथे काय माहिती झालं, त्या केटलवेलनी आपल्याला काय सांगितलं की त्या पर्टिक्युलर मॉथ मध्ये दोन स्पीसीज आहे, एक आहे व्हाईट आणि दुसरी आहे ब्लॅक. म्हणजे एक आहे लाईट आणि दुसरी आहे ब्लॅक. जी लाईट आहे दॅट इज कॉल्ड ॲज बिस्टन बेटुलारिया, आणि जी ब्लॅक आहे तिचं नेम आहे बिस्टन कार्बोनेरिया. ठीक आहे, मॉथ एक कन्सिडर करा. बिफोर इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे 1845, white moths get easily blended with the white lichens on the trees and this helps them to escape from the enemies. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनच्या पहिल्यांदा त्या ज्या व्हाईट मॉथ्स होत्या त्या जेव्हा त्या पर्टिक्युलर प्लांटच्या ट्रीच्या ट्रंकवर म्हणजे स्टेमवर जेव्हा बसत होत्या त्यावेळेस त्या ट्रंकचा कलर पण लायकेन्स प्रेझेंट असल्यामुळे व्हाईट होता. त्याच्यामुळे काय झालं की ह्या पर्टिक्युलर व्हाईट मॉथ त्या पर्टिक्युलर ट्रंकवर बसल्यामुळे आणि ट्रंकचाही कलर व्हाईट असल्यामुळे लायकेन्समुळे व्हाईट असल्यामुळे त्या व्हाईट मॉथ्स तिथे कन्सील होत होत्या. म्हणजे इनडायरेक्टली त्यांच्या एनिमीकडून प्रिडेटरकडून खाल्ल्या जात नव्हत्या. म्हणजे इनडायरेक्टली त्यांचा नंबर वाढेल. बघा, बिफोर इंडस्ट्रियलायझेशन white moths get easily blended with the white lichens on the trees and this helps them to escape from the enemies. Yes, but that's ways. But black moths become prey on the gray background म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड. ड्यू टू धिस देअर पॉप्युलेशन हॅज डिक्रीज. पण त्याच वेळेस काय होतं की तिथे ब्लॅक मॉथ्स पण होत्या, त्या पण त्याच ट्रीच्या ट्रंकवर बसत होत्या. पण काय झालं की त्या ब्लॅक जर असेल आणि व्हाईट ट्रंकवर जर फॉर एक्झाम्पल त्या बसत असेल तर इनडायरेक्टली त्या इझिली त्याच्या एनिमीला म्हणजे मॉथच्या एनिमीला दिसेल आणि दिसून त्या पर्टिक्युलरली ब्लॅक मॉथचा नंबर खाल्ल्या गेल्यामुळे काय होईल, कमी होईल. म्हणजे काय झालं होतं की व्हाईट असेल आणि ट्रंकचा कलर पण ट्री ट्रंकचा कलर पण व्हाईट असेल तर इनडायरेक्टली व्हाईटचा नंबर इन्क्रीज होत होता. पण ब्लॅकचा कलर व्हाईट ट्रंकवर बसल्यामुळे आणि त्याच्या एनिमीला दिसत असल्यामुळे नॅचरली त्याचा नंबर काय होत होता, कमी होत होता. हे केव्हा? बिफोर इंडस्ट्रियलायझेशन. ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन किंवा इंडस्ट्रियलायझेशन सुरू असताना. ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन आफ्टर 1850 लायकेन्स लॉस्ट रिझल्टिंग इन टू ब्लॅक कलर्ड ट्री ट्रंक्स. काय झालं की नंतर मग 1850 पासून इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं. इंडस्ट्रियलायझेशन सुरू झाल्यानंतर पोल्युशन वाढलं. पोल्युशन वाढल्यानंतर डस्ट आहे, कार्बन पार्टिकल्स आहे. हे कार्बन पार्टिकल्स डस्ट असेल तर एअरमध्ये आल्या. एअरमध्ये आल्यानंतर हे कार्बन पार्टिकल्स असेल तर त्या ट्री ट्रंकवर पडले. म्हणजे इनडायरेक्टली त्या ट्री ट्रंकचा लायकेनमुळे जो कलर व्हाईट होता तो आता त्या कार्बनमुळे काय झाला, ब्लॅक झाला. कार्बनमुळे काय झाला, ब्लॅक झाला. म्हणजे ऍक्च्युली ट्री ट्रंक जर असेल तर तो कार्बनमुळे त्या ट्री ट्रंकचा कलर ब्लॅक झाला हे तर ठीकच आहे. पण पोल्युशन जास्त असल्यामुळे लायकेन्स पण तिथे जे सर्वाइव्ड होते म्हणजे जिवंत होते ते पण मेले. पुढे, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ब्लॅक मॉथ्स वेअर ॲट ॲडव्हान्टेज ॲज दे कुड कॉमोफ्लाइज ऑन द ब्लॅक ट्रंक. त्याच्यामुळे काय झालं की ब्लॅक ज्या मॉथ्स आहे ह्या जेव्हा त्या व्हाईट ट्रंकवर इंडस्ट्रियलायझेशनच्या पहिल्यांदा बसत होत्या आणि त्या इझिली त्या पर्टिक्युलर प्रिडेटरकडून एनिमीकडून खाल्ल्या जात होत्या. आता या इंडस्ट्रियलायझेशन नंतर काय झालं की त्या ट्रंकचा कलर कार्बनमुळे किंवा लायकेन लॉस झाल्यामुळे त्या ब्लॅक ज्या मॉथ्स आहे त्या ट्रंकवर ब्लॅक ट्रंकवर आताच्या ब्लॅक ट्रंकवर आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन ब्लॅक ट्रंकवर जर बसल्या असेल तर इनडायरेक्टली त्या आता एनिमीकडून कन्सील होत होत्या. म्हणजे कॉमोफ्लेज होत होते म्हणजे लपल्या जात होते. हळूहळू काय झालं, ब्लॅक मॉथचा नंबर जर असेल तर इन्क्रीज झाला. पण व्हाईट मॉथ जर असेल तर त्यांचा नंबर पुन्हा डिक्रीज व्हायला सुरुवात झाली. का? पहिल्यांदा व्हाईट मॉथ इंडस्ट्रियलायझेशनच्या पहिले ट्रंकचा कलर व्हाईट असल्यामुळे त्यांचा नंबर जास्त होता. इंडस्ट्रियलायझेशनच्या नंतर आता त्या ट्रंकचा कलर ब्लॅक झाल्यामुळे यांचा कलर ब्लॅक मॉथचा कलर जर असेल तर तो इन्क्रीज झाला होता. म्हणजे इनडायरेक्टली काय आहे की कुठलीही स्पेसिस जर असेल तर ती सिलेक्ट कोण करतो, तर नेचर. मग नेचर म्हणजे काय, ऑल अराउंड अस इज कॉल्ड एज नेचर. ऑल अराउंड अस इज कॉल्ड एज नेचर. म्हणजे इनडायरेक्टली
सर्व्हाइव्ह कोणाला करायचं, व्हाईट मॉथला करायचं की ब्लॅक मॉथला करायचं, हे कोणावर डिपेंड आहे? त्या व्हाईट आणि ब्लॅक मॉथवर डिपेंड नाही आहे, ते त्याच्या कंडिशन्सवर डिपेंड आहे, म्हणजे नेचरवर डिपेंड आहे. इनडायरेक्टली फायनली वी कॅन से दॅट this particular nature or natural selection, it is a very important factor which plays important role in the process of evolution. बघा, the white moths faced a lot of difficulties in their survival as they were easily spotted by their predators, resulting in reduction of their population. की त्याच्यामुळे काय झालं, इंडस्ट्रियलायझेशन नंतर की ट्रंकचा कलर ब्लॅक झाल्यामुळे व्हाईट मॉथ त्याच्यावर बसायचा, एनिमीकडून खाल्ल्या जायचं. त्याच्यामुळे काय झालं की त्या व्हाईट मॉथचा नंबर किंवा पॉप्युलेशन जर असेल तर हळूहळू काय झालं, डिक्रीज झालं. Thus, natural selection operates over the organism and allow to survive organisms which possess favorable variations. म्हणजे फायनली आपल्याला काय सांगता येते की द ऑर्गॅनिझम्स विच पोजेस फेवरेबल व्हेरिएशन्स दॅट ओनली सर्वाइव्ह. Indirectly, nature selects only those organisms which have best adaptive features, which have best favorable variations. That particular organisms, they only survive. The other they perish or other they eliminate from the race or competition. Thus, natural selection play important role in the process of evolution. म्हणून इथे आपल्याला फायनली काय माहित होते की the organism which have best adaptive feature, the organism which have selected by the nature, that particular organism only continue its race, that undergo reproduction, that produce number of offsprings, and that forms new species, and that leads to the process of evolution. So thus this particular adaptation or natural selection, it play very important role in the process of evolution. Besides this particular natural selection, the another concept in this particular modern synthetic theory, it is the isolation. की आपली मॉडर्न सिंथेटिक थेअरी सुरू आहे. या मॉडर्न सिंथेटिक थेअरीमध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहे. द फर्स्ट कन्सेप्ट इट इज कॉल्ड एज जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड कन्सेप्ट इट इज कॉल्ड एज नॅचरल सिलेक्शन. तसं आपण आता थर्ड कन्सेप्टला जाऊ, दॅट इज कॉल्ड एज आयसोलेशन. की आयसोलेशनमुळे पण नवीन स्पीसीज कशी तयार होते, हाऊ आयसोलेशन प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. सो दॅट पार्ट इट इज कॉल्ड एज आयसोलेशन. द अनदर अप्रोच टू द theory of evolution, that is modern synthetic theory of evolution, is isolation. आपली सुरू आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. अप्रोचेस सुरू आहे आपले जेनेटिक व्हेरिएशन 1, नॅचरल सिलेक्शन 2 आणि थर्ड इट इज कॉल्ड एज आयसोलेशन. आता या आयसोलेशन अप्रोचमध्ये कन्सेप्टमध्ये काय म्हटलंय की एखादं पॉप्युलेशन आहे, काही रिझननी जर ते ब्रेक झालं आणि ब्रेक झालेले दोन पॉप्युलेशन समजा काही वर्षापर्यंत ते जर कॉन्टॅक्टमध्ये जर आले नाही, त्यांना जर एन्व्हायरमेंटल कंडिशन जर सेपरेट किंवा इंडिव्हिज्युअल किंवा डिफरंट मिळाल्या, तर इनडायरेक्टली त्यांचा आपापला जीन पूल तयार होईल आणि त्या जीन पूलमुळे किंवा त्या जेनेटिक व्हेरिएशनमुळे त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन्सला काही वर्षांनी आपण जर एकत्र आणलं तर त्यांच्यामध्ये मेटिंग होणार नाही, म्हणजे इनडायरेक्टली त्या दोघांच्या वेगवेगळ्या स्पेसीस तयार होईल. आणि जर वेगवेगळ्या स्पेसीस एखादं पॉप्युलेशन स्प्लिटिंगमुळे जर तयार होत असेल तर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज isolation. So the separation of the population of a particular species into smaller units and prevents interbreeding between them is called as isolation. म्हणजे एखादं मोठं पॉप्युलेशन आहे, ते काही रिझननी, आता काय रिझन्स आहे ते आपल्याला स्टडी करायचे, ऑब्झर्व करायचे, पण एखादं मोठं पॉप्युलेशन आहे ते जर सेपरेट झालं आणि सेपरेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आता इंटरब्रीडिंग पॉसिबल नसेल, म्हणजे त्यांच्यामध्ये सेक्झुअल रिप्रोडक्शन पॉसिबल नसेल, तर सेपरेटेड पॉप्युलेशन्स नाव they form the new species, and separation, it is nothing but it is called as isolation. So separation of the population of a particular species into smaller units and prevents interbreeding between them is called as isolation. The barrier which prevents the interbreeding between the two populations is called as isolating mechanism. की असा काही बॅरियर फॉर एक्झाम्पल त्या दोन पॉप्युलेशन मध्ये तयार झाला की ज्याच्यामुळे आता त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नसेल, तर then that particular mechanism or that particular barrier, it is called as isolating mechanism. तेच आपल्याला मेकॅनिझम्स आता डिस्कस करायचे. The isolating mechanisms are of two types. The one it is called as geographical isolation, the another it is called as reproductive isolation. The first it is called as geographical isolation. In this, the original population is divided into two or more groups by barriers like river, ocean, mountains, glacier, etc. इथे काय म्हटलेलं आहे की एखादं मोठं पॉप्युलेशन आहे, सपोज त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमध्ये 1000 इंडिव्हिज्युअल्स आहे आणि काही रिझननी सपोज त्या पर्टिक्युलर 1000 पैकी 300 फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल्स एखाद्या रिव्हरच्या पलीकडे किंवा माउंटेनच्या पलीकडे किंवा ग्लेशियरच्या पलीकडे जर गेले,
आणि मेन पॉप्युलेशनला ते जर परत आले नाही तर आफ्टर फ्यू जनरेशन्स or after a certain number of generations, if it is observed की 300 जे दुसऱ्या साईडला गेले आणि हे जे 800 एका या साईडला राहिले, यांच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स त्या 300च्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स या डिफरंट जर असल्या तर दे फॉर्म different gene pool, they form new species, and if this particular two individuals after a certain years, they, for example, if brought together for interbreeding, there is no possibility of reproduction. This is called as isolation, but that isolation, when it is due to certain geological factor, for example, river, mountain, glacier, ocean, etc., that is called as geographical isolation. So in this, the original population is divided into two or more groups by barriers like river, ocean, mountain, glaciers, etc. These barriers prevents interbreeding between the isolated groups. की या barriers मुळे दोन population मध्ये आता interbreeding काही generation नंतर होणार नाही. म्हणजे नवीन species तयार झाल्या. That is nothing but it is called as evolution. The separated groups are exposed to different environmental conditions and develop distinct gene pool and ultimately form the new species. की सेपरेट झालेले जे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये आता त्यांचा जीन पूल तयार होईल. जीन पूल कशाला म्हणतो? टोटल नंबर ऑफ द सम टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन अ पॉप्युलेशन, इट इज कॉल्ड एज जीन पूल. The sum total of number of genes present in a given population, that is called as gene pool. म्हणजे एक पॉप्युलेशन सेपरेट झालं, दुसरं पॉप्युलेशन सेपरेट झालं, हे जर आता काही जनरेशन पर्यंत जर कॉन्टॅक्ट मध्ये जर आलं नाही तर इनडायरेक्टली त्यांची नवीन एक स्पेसिस तयार होईल. फॉर एक्झाम्पल, द एक्झाम्पल इज डार्विन्स फिंचेस. हे डार्विन सांगतो त्याच्या नॅचरल ऑब्झर्वेशन मध्ये की फिंचेस सोबत तसंच झालं. नन अदर आयसोलेशन, इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. It occurs due to change in genetic material, gene pool, and structure of genital organs and prevents interbreeding between them. की इथे काय झालं, जिओग्राफिकल आयसोलेशन मध्ये एक पॉप्युलेशन दोन पॉप्युलेशन मध्ये स्प्लिट का झालं? कारण मध्ये कुठला तरी बॅरियर आला. कुठला बॅरियर आला? जिओग्राफिकल बॅरियर आला, रिव्हर, माउंटेन, एक्सेट्रा. इथे तसं नाही. इथे काय म्हटलंय? इट ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. एखादं पॉप्युलेशन असेल, त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन मधल्या मेंबर्स मध्येच काही जेनेटिक मटेरियल मध्ये चेंज झालं, नाहीतर जीन पूल मध्ये चेंज झालं, नाहीतर स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन, की त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन मधले काही असे इंडिव्हिज्युअल्स आहे की ज्यांच्यामधल्या जेनायटल ऑर्गन्स मध्ये काही चेंज झाला. सो इट ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनायटल मटेरियल, जेनेटिक मटेरियल, जीन पूल and the structure of genital organs and prevents the interbreeding between them. It is of two types. आता या रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मध्ये दोन टाइप्स आहेत. वन इट इज कॉल्ड एज प्री मेटिंग टाइप, द अनदर इट इज कॉल्ड एज अ पोस्ट मेटिंग टाइप. So one it is called as pre-mating or pre-zygotic isolation. In this, fertilization and zygote formation is prevented. की या पर्टिक्युलर मेथड मध्ये, या रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनच्या मेथड मध्ये काय होते की फर्टिलायझेशनच होत नाही. जर फर्टिलायझेशन होत नसेल तर झायगोटच तयार होणार. म्हणजे पॉप्युलेशन एकच आहे, पण त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन मधल्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये इंटरब्रीडिंग ठीक आहे, पॉसिबल आहे, मेटिंग होऊन राहिलेलं आहे, पण फर्टिलायझेशनच होत नाही, झायगोटच तयार होत नाही. नॅचरली तसे इंडिव्हिज्युअल्स असेल तर त्या पॉप्युलेशन मधले ते सेपरेट होईल, नवीन स्पीसीज तयार करेल. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज इव्होल्युशन. सो in this, fertilization and zygote formation is prevented. For example, the examples are habitat isolation, seasonal isolation, ecological isolation, and mechanical isolation. एक observe करू आपण. The first it is called as habitat isolation. This is also called as ecological isolation. In this, members of a population living in same geographic area but occupy separate habitat, which prevents interbreeding between them. इथे काय म्हटलंय? इन दिस, मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग इन सेम जिओग्राफिक एरिया, एकाच जिओग्राफिक एरियामध्ये, एकाच कॉन्टिनेंट मध्ये ते सगळे इंडिव्हिज्युअल्स राहतात, त्यांचं पॉप्युलेशन, पण बट ऑक्युपाय सेपरेट हॅबिटॅट विच प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग बिटवीन देम. म्हणजे जिओग्राफिक एरिया एकच आहे, कॉन्टिनेंट एकच आहे, पण ते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स, काही इंडिव्हिज्युअल्स त्या पर्टिक्युलर स्पेसिसचे एका वेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहतात, तर काही वेगळे इंडिव्हिज्युअल्स दुसऱ्या हॅबिटॅटमध्ये राहतात. आणि जर एका हॅबिटॅटमध्ये आणि दुसऱ्या हॅबिटॅटमध्ये एका स्पेसिसचे इंडिव्हिज्युअल्स राहिले काही जनरेशन्स नंतर, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग पण पॉसिबल होणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्यांच्या वेगवेगळ्या दोन स्पेसिस तयार होईल. दॅट आयसोलेशन इट इज कॉल्ड एज हॅबिटॅट आयसोलेशन. अनदर इट इज कॉल्ड एज सीझनल आयसोलेशन. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द टेम्पोरल आयसोलेशन.
In this, members of a population living in the same geographic area but sexually mature at different years or different times of the years. इंटरेस्टिंग आहे की इथे स्पेसिस त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची ऑर्गॅनिझमची एकच आहे, एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये ते राहत आहे, पण त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्समध्ये काय होऊन राहिलं की काहीमध्ये रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फॉर एक्झाम्पल इयर्समध्ये चेंज होऊन राहिली. In this, members of a population living in the same geographic area but sexually mature at different years. म्हणजे काही इंडिव्हिज्युअल्स फॉर एक्झाम्पल किंवा ऑर्गॅनिझम्स असेल तर इनडायरेक्टली ते त्या एजच्या स्पेसिफिक एजच्या एजला मॅच्युअर होत असेल, तर काही लेट मॅच्युअर होत असेल, काही अर्ली मॅच्युअर होत असेल. आणि जर लेट अर्ली मॅच्युअर होत असेल तर त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही आर डिफरंट टाइम्स ऑफ द इयर. नाहीतर काय होऊन राहिलेलं आहे की स्पेसिस तीच आहे, पण नॅचरली फॉर एक्झाम्पल त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये एका स्पेसिफिक इयरमध्ये 12 मंथ्समध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअलची मॅच्युरिटी, सेक्झुअल मॅच्युरिटी ही डिफरंट मंथ्समध्ये येत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग पॉसिबल होऊन नाही राहिलेलं आहे. दॅट्स वाय दॅट पर्टिक्युलर पॉप्युलेशन गेट्स स्प्लिटेड इंटू टू, अँड दॅट पर्टिक्युलर टू पॉप्युलेशन्स इफ दे आर फॉर्म्ड फ्रॉम वन मेजर parental population that may develop the new species. That leads to the process of evolution, that is called as seasonal isolation. Another it is called as ethological isolation. In this, due to specific mating behavior, the members of a population do not meet. की या पर्टिक्युलर रिझन मध्ये किंवा या आयसोलेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की पॉप्युलेशन आहे, स्पेसिस सगळ्यांची सारखी आहे, पण काही रिझन्स आहे की ज्या पर्टिक्युलर रिझन्समुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही. They cannot meet, the male and female, they cannot meet in the same population, and that again leads to the breaking or splitting of that particular main population into two. That is called as ethological isolation. Punha paha. In this, due to specific mating behavior, the members of a population do not meet. Another it is called as a mechanical isolation. In this, members of two populations have difference in reproductive organs. In these, members of two population have difference in the reproductive organs. इथे काय म्हटलेलं आहे की असा हा पर्टिक्युलर पॉप्युलेशन असेल, नॉन पॉप्युलेशन असेल आणि त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच जर डिफरंट असेल तर देर इज नो वे ऑफ interbreeding between them. That is called as mechanical isolation. So in all these particular examples, that is mechanical isolation, ethological isolation, seasonal isolation, habitat isolation, there is no formation of new individual. ड्यू टू रिझन, द रिझन इज प्री झायगॉटिक टाईप, प्री मेटिंग टाईप, म्हणजे इनडायरेक्टली त्यांच्यामध्ये मेटिंग होतच नाही. अनदर इट इज कॉल्ड एज अ पोस्ट मेटिंग टाईप, दॅट इज कॉल्ड एज अ पोस्ट झायगॉटिक आयसोलेशन. इन दिस द झायगोट फॉर्म्स बट डेव्हलप इंटू स्टराईल ऑफस्प्रिंग्स. की या मेकॅनिझम मध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनच्या सेकंड मेकॅनिझम मध्ये दॅट इज कॉल्ड एज पोस्ट मेटिंग टाईप, झायगोट इज फॉर्म बट new individual is it develops, but that particular new individual does not produce any type of gamete. That becomes sterile. मग तो स्टराईल असेल तर तो त्याचं लाईफ असेपर्यंत जगेल आणि नंतर मरेल, म्हणजे त्याची स्पेसिस तो कंटिन्यू करणार नाही. दॅट इज कॉल्ड एज अ पोस्ट मेटिंग टाईप. याच्यात पण खूप सारे टाईप्स आहेत. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज गमिट मॉर्टॅलिटी. इन दिस गमिट्स हॅव लिमिटेड लाईफ स्पॅन. ड्यू टू दिस, इफ युनियन ऑफ गमिट्स डज नॉट टेक्स प्लेस इन द गिव्हन टाइम रिझल्ट इन टू गमिट मॉर्टॅलिटी. की त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या पॉप्युलेशनमध्ये काही इंडिव्हिज्युअल्सकडे गमिट जर असेल तर त्या गमिट तयार होतात, ठीक आहे, पण त्यांची लाईफ स्पॅन कमी आहे. स्पेसिफिक टाइममध्ये जर ती पर्टिक्युलर गमिट जर फ्यूज नाही झाली, युनाइट नाही झाली, तर देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ झायगोट, देर इज नो डेव्हलपमेंट ऑफ न्यू ऑफस्प्रिंग. So such particular thing it is called as gamete mortality. Another it is called as zygote mortality. In this zygote is formed, but zygote dies due to one or other reasons. या केसमध्ये काय होते की मेल आहे, फिमेल सोबत मेट होतो त्या पॉप्युलेशन मध्ये, पण मेट होतो, गमिट्स तयार होतात, झायगोट तयार होतो, पण झायगोट इट डाईज ड्यू टू वन ऑर मोर रिझन्स. की काही इंटरनल त्या पर्टिक्युलर झायगोट मधले काही असे रिझन्स आहे, फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळे तो पर्टिक्युलर झायगोट सर्वाईव्ह होत नाही. सर्वाईव्ह होत नसेल तर ऑफस्प्रिंग तयार होत नाही. नॅचरली एक पॉप्युलेशन दोन पॉप्युलेशन मध्ये स्प्लिट होईल. दॅट अल्टिमेटली लीड्स टू द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. दॅट इज कॉल्ड एज झायगोट मॉर्टॅलिटी. अनदर इट इज कॉल्ड एज अ हायब्रिड स्टरिलिटी. दॅट इज कॉल्ड एज अ हायब्रिड स्टरिलिटी. इंटरेस्टिंग आहे, हॉर्स आहे आणि डॉंकी आहे. हॉर्स आहे आणि डॉंकी आहे. नॅचरली फॉर एक्झाम्पल हे इंटरब्रीड आपण करतो किंवा होते नवीन झायगोट तयार होतो, नवीन इंडिव्हिज्युअल बर्थ घेतो, त्या नवीन इंडिव्हिज्युअलला म्यूल म्हणतात, MULE. पण सेक्झुअली हा इनफर्टाईल असतो, स्टराईल असतो. दॅट कॅनॉट
produce the gamete, as that particular mule cannot enter into the process that is called as gametogenesis. Naturally that particular mule, it is called as sterile, that is called as hybrid sterility. म्हणजे म्यूल जर असेल तर इनडायरेक्टली तो तयार होईल पण त्याची स्पेसिस एक्झिस्ट नाही होणार. बघा, इन दिस द झायगोट इज फॉर्म, न्यू हायब्रिड डेव्हलप बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ गमेटोजेनेसिस. की झायगोट तयार होतो, नवीन इंडिव्हिज्युअल पण तयार होतो, पण तो स्टराईल असतो ड्यू टू failure of gametogenesis. The example is mule. The mule, it is the sterile animal and is the product of union of horse and donkey. So this is the part that is called as isolation. So this is called as a modern synthetic theory of evolution. So this particular modern synthetic theory of evolution, it based on the work of various scientists, and mainly it is framed with three concepts or approaches. The one, it is called as genetic variation, another it is called as natural selection, and the third, it is called as isolation. So from genetic variation, natural selection, isolation, we can come to the conclusion that formation of new species, that is called as a speciation, which ultimately leads to the process of evolution. It depends upon various factors. It depends upon various factors. The various factors are changes in the genes, adaptation, as well as the isolation. So if genes they change, if the individual, for example, it does not favor the adaptation, or that particular population gets splitted, that forms the new species. So this is called as modern synthetic theory of evolution.